लास्ट ईयर से तो नहीं हुआ है शायद, लास्ट 3 इयर्स सी ओवरऑल एक चेन स्नॅचिंग इन्सिडेंट्स में जे वाढ झालेली आहे ती खरं फॅक्च्युअल आहे. वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली आहे, परंतु जसं मी सांगितले त्यामध्ये काही गँग्स ऑपरेट होत होताना दिसत येत होत्या. ते गँग्स आयडेंटिफाय करून मोठ्या प्रमाणात डिटेक्शन आणि रिकव्हरी आणि डिटरन्स कारवाई, लीगल कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेली आहे. ते काही आउटस्कट्स भागात विशेष करून झालेली आहे, काही कॉन्ग्रिगेशन्स मध्ये झालेली आहे. आणि एक दुसरी गोष्ट की नवीन कायदा आल्यानंतर जे पूर्वी थेफ्टचे प्रकार होता, या वर्षी नवीन कायद्यामध्ये एक स्नॅचिंगची एक वेगळी कलम 304 BNS ऍड करण्यात आलेली आहे. तर पूर्वी चेन स्नॅचिंगचे केसेस काही थेफ्ट मध्ये, काही रॉबरी मध्ये असा विशेष दाखल होत होता, परंतु चेन स्नॅचिंग बद्दल काही विशिष्ट कायदा, काही सेक्शन नव्हता. BNS मध्ये 304 हे नवीन कलम ऍड झाल्यानंतर सर्व अशा प्रकारचे स्नॅचिंग मध्ये 304 लावण्यात येत असल्यामुळे थोडीशी सांख्यिकी इश्यूज पण आहे. मागच्या वर्षीचे सगळे थेफ्टचे अवलोकन करून त्यामध्ये किती स्नॅचिंग होत होता ती बघण्याची त्या भांडणात आम्ही पडलेलो नाही, परंतु खरी जे डायग्नोसिस आहे प्रॉब्लेमची ते झालेली आहे. चेन स्नॅचिंगचे नवीन कलम आल्यानंतर याची एक डायग्नोसिस झालेली आहे. ही डायग्नोसिसचे ट्रीटमेंट 2026 मध्ये पूर्णपणे करण्यात येते. सर, एक्साइज कडनं काल एका रेडमध्ये 50 पेक्षा जास्त लोकांना डिटेन करण्यात आलंय. विमाननगर पोलीस स्टेशन मध्ये ही घटना झालेली आहे. सिमिलर घटना काही महिन्यापूर्वी विमाननगर पोलीस स्टेशन 50 एक लोक ते केक कट करत होते तलवारीने आणि नंतर ऍक्शन झाली मीडियामध्ये आल्यानंतर. तो पॉइंट इज विमाननगर टीमला का कळत नाही की त्यांच्या इथे परमिट नाही आणि परत चालू आहे 5 वाजता एवढी मोठी घटना. सगळी जे ऍक्शन्स आहे ते वेगवेगळे विभाग, ज्या वेगवेगळे विभागाला जे जबाबदारी आहे ते करत आहे. आता एक्साइजची सगळी केसेस जे पोलीस करत आहे त्यामध्ये एक्साइजची फेलियर असं म्हणता येत नाही. एक्साइजने एक कारवाई केली तर पोलिसांचे फेलियर हे म्हणता येत नाही, परंतु हे नक्कीच तपासाचे विषय आहे, ज्यासाठी ऑलरेडी DCP ला सूचना देण्यात आलेली आहे की कधीपासून सुरू होता आणि ते अवैधरित्याने कधीपासून हे होता आणि पूर्वी का लक्षात आली नाही याचे नक्कीच सखोल खात्री करून जर बरेच दिवसापासून सुरू होत होता तर नक्कीच हे प्रश्न येईल की आम्हाला का कल्पना आली, आमच्या पोलिसाला का कल्पना आली नाही. परंतु दारू एक्साइजचे पण जबाबदारी आहे, पोलिसांची पण जबाबदारी आहे, ट्रॅफिक आमची पण जबाबदारी आहे, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची पण जबाबदारी आहे. वेगवेगळे एजन्सीज वेगवेगळे असतात आणि सगळे लोक काम करत आहेत. शेवटी टार्गेट ऑब्जेक्टिव्ह हेच आहे, कायद्याची योग्य अंमलबजावणी आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. हे बघा, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय, रणांगण सुरू आहे, मोठं युद्ध सुरू आहे. या युद्धामधून छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका असो की पुण्याची असो की पिंपरी चिंचवड असो, मूळ ओबीसी जो बलुतालुत आहे, जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे, जो मंडल आयोगाला अपेक्षित आहे, तो मूळ ओबीसी या निवडणुकांमधून पक्षांच्या उमेदवारीमधून हा पूर्णपणे गायब झालेला आहे. त्यांना तडीपार केलेला आहे. तडीपार कुणी केलंय तर ओबीसी आमचा DNA आहे म्हणणाऱ्या सत्ताधारी भाजपनं. त्यांना तिकीट कुणी नाकारलेत तर आम्ही मूळ ओबीसीना तिकीट देऊ म्हणणाऱ्या शरदचंद्रजी पवारांनी, अजितदादा पवारांनी, एकनाथ शिंदेच्या पक्षांनी, उद्धव साहेबांच्या पक्षांनी. आणि मग जर मूळ ओबीसी जर या महानगरपालिकांच्या निवडणुकीमधून हद्दपार होणार असेल तर मग ओबीसींचं काय, संविधानिक तरतुदींचं काय, सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या बलुत्याचं आलुत्याचं ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे म्हणून ओबीसीचं आरक्षण दिलंय, ज्यांच्या राजकारणामुळं ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं नाही
म्हणून मंडल आयोगाच्या माध्यमातून या ओबीसीना, कारुनारूला, बलुत्या आलुत्याला, छोट्या छोट्या भटक्या जातींना आरक्षण मंडल आयोगाच्या माध्यमातून 1994 पासून महाराष्ट्रात मिळालं. ते आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. हे जबाबदारीनं सांगतोय. आम्ही नेहमी सांगत आलोय, आम्ही आंदोलक म्हणून काम करतोय, पण इथले पक्षाचे प्रमुख ऐकायला तयार नाहीत. वेगवेगळ्या पक्षाचे ओबीसी सेलचे प्रमुख, ओबीसी सेल प्रमुख, ओबीसी जिल्हा प्रमुखाला सुद्धा तिकीट भेटत नाही. आणि काय झालंय, पुणे पिंपरी चिंचवडच्या उमेदवारीवरती आम्ही नजर फिरवतोय. आम्ही एक साधारणपणे मोगमपणे मी तुम्हाला नावं सांगतो. 19-20 होतील. बहिरट विरुद्ध वाघेरे, वाघेरे विरुद्ध बहिरट, धनकवडे विरुद्ध कदम, बेलदरे विरुद्ध मोरे, जगताप विरुद्ध काटे, काटे विरुद्ध मोरे, टिंगरे विरुद्ध पटारे, बालवडकर विरुद्ध वांजळे. म्हणजे एका पक्षानं कुणबीला उमेदवारी दिली की दुसरा पक्ष कुणबीलाच उमेदवारी देतोय. मला अतिशय आनंद होतोय की आज इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पदवीदान समारंभासाठी मी इथे चीफ गेस्ट म्हणून आलेली आहे. मला असं सांगण्यात आलेलं आहे की ICAIचे 5 लाखाच्या वरती मेंबर्स आहेत आणि आज पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या रिजन मधले साधारण 1400 मुलं मुली आज या कॉन्व्होकेशनला उपस्थित आहेत. चार्टर्ड अकाउंटन्सी हे खूप रिस्पेक्टेबल प्रोफेशन आहे. जसं मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हणून एक रिस्पेक्टेबल आणि नोबल प्रोफेशन जशी समजली जाते तशीच चार्टर्ड अकाउंटन्सी आहे. कारण डॉक्टर्स हे हेल्थ आणि वेलबिंग बघतात आणि चार्टर्ड अकाउंटंट्स हे फायनान्शियल हेल्थ आणि वेलबिंग बघतात कुठल्याही ऑर्गनायझेशनचे. पण आताचे जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांनी ही टफ एक्झाम देऊन हे उत्तीर्ण झालेले आहेत. याचं पासिंग पर्सेंटेज खूप कमी असतं असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि 3 एक्झाम्स त्यांना द्यायला लागतात. फाउंडेशन, इंटरमिजिएट, मग आर्टिकलशिप आणि मग फायनल एक्झाम. आणि त्यामुळे मी या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की फक्त ही डिग्री मिळणं किंवा हे सफिक्स CAचं लावणं हे जितकं महत्त्वाचं आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही किती एथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करता. ज्या कुठल्या ऑर्गनायझेशनला मध्ये तुम्ही CA म्हणून काम करता किंवा तुम्ही CAची फर्म जरी एस्टॅब्लिश केली आणि कुठल्या ऑर्गनायझेशन बरोबर काम केलं तरी तिथे हायेस्ट एथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे ह्या चार्टर्ड अकाउंटंटच्या हातात आहे. त्यामुळे त्यांचा रोल हा नुसताच अकाउंटन्सी, बुककीपिंग, ऑडिट, टॅक्सेशन बघण्याचा नाही पण फायनान्शियल वेलबिंग त्या संस्थेची, त्या ऑर्गनायझेशनची बघणं आणि किती एथिकल स्टँडर्ड्स ती ऑर्गनायझेशन किंवा संस्था मेंटेन करतं ह्याकडे त्यांनी लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे फक्त ही एक्झाम पास म्हणून नुसतं CA बनणं हे तर आहेच महत्त्वाचं पण त्याबरोबर नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, AI आलेलं आहे, आणखीन काही नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्याचं शिक्षण घेणं आणि कंटिन्युअस लर्निंग आणि अपस्किलिंग स्वतःला कसं करावं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं पाहिजे. पण ह्या सगळ्याबरोबर नुसतं एक स्किल्ड मॅनपॉवर किंवा स्किल्ड प्रोफेशनल न होता एक चांगलं इंडिव्हिज्युअल, एक चांगलं कॅरेक्टर स्वतःचं कसं बिल्ड करता येईल, स्वतःची पर्सनॅलिटी कशी बिल्ड करता येईल तर ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करणे, वाचन करणे सगळ्यात महत्त्वाचं. एखादी ऑटोबायोग्राफी कुठल्या तरी चांगल्या लीडरची वाचणे किंवा रोजच्या रोज डिटेल न्यूजपेपर वाचणे ह्याच्यातही खूप आपल्याला ज्ञान मिळतं. कारण जेवढं तुम्ही ज्ञान मिळवाल तेवढे तुम्ही एक चांगले इंडिव्हिज्युअल व्हाल, एक चांगलं कॅरेक्टर तुमचं बिल्ड होईल.